नमस्कार. आजची घटना वेगळीच आहे. एक शेतकरी कुटुंब होतं आणि त्यानंतर त्यांनी रात्री जेवण केलं. आता आपण पुढे पाहणार आहोत की त्यांनी जेवण काय केलं आणि त्यांनी रात्री काय खाल्लं होतं. परंतु असं घडलेलं आहे की अक्षरशः ते जेव्हा रात्री जेवून झोपले आणि पहाटे त्यांचे चौघांचेही सर्व अवयव निकामी झाले होते. आता असं का झालं होतं, घातपात झाला की अजून काही, हे सर्व आपण पाहणार आहोत. ही घटना कर्नाटकमधील एका शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत घडलेली आहे. असं काय घडलेलं आहे आपण ते पाहूया. त्यापूर्वी गुन्हेगार XYZ या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. रायचूर जिल्ह्यातील कल्लूर गावात एका शेतकरी कुटुंबामध्ये एक जोडपे आणि त्यांची 2 महाविद्यालयीन मुले राहत होती आणि त्यांच्यासोबत अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे. आता यामध्ये बघा, भीमन्ना बागली, तसेच पत्नी इरम्मा आणि मलेशा आणि पार्वती अशी या चौघांची नावं आहेत. गावाकडे खास करून काय असतं की आठवड्यातून एक वार किंवा महिन्यातून 2 ते 3 वेळा असं हे मटण हे खाल्लं जातं. परंतु कल्लूर गावातील बागली कुटुंब हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतं. गुरुवारी कुटुंबातील सर्व सदस्यांनी चपाती, मटण आणि कोशिंबीर अशी खाल्ली होती. त्यानंतर ते झोपी गेले. मध्यरात्री सदस्यांची अचानक तब्येत बिघडली. शेजाऱ्यांनी सर्वांना रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ते घेऊन गेले. मात्र पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अनेक अवयव सर्वांचेच निकामी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. आता त्या चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत. कुटुंबाने सेवन केलेल्या अन्नाचे नमुनेही तपासणीसाठी हैदराबादच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. सिरावर पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या ते सर्व प्रतीक्षेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक लॅब अहवाल आल्यानंतरच कुटुंबाचा मृत्यू कसा झाला याचा खुलासा होणार आहे आणि आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहात की याचा खुलासा नक्की कसा होतोय. अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अनेक लोकांनी आपले विविध विचार मांडलेले आहेत. परंतु याची शक्यता काय असू शकते हे पण आपण आता पाहूयात. याची तर खास करून अशी कारणे आहेत की एकतर विरुद्ध अन्न सेवन आपण केलं तर असं होऊ शकतं, नाही तर कुणीतरी त्यामध्ये विष टाकलं असावं याची सुद्धा शक्यता आहे. परंतु याची चौकशीही केली गेली पाहिजे. हे खूप वाईट घडलेलं आहे आणि एका शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत असं घडणं म्हणजे खूपच याहून वाईट आहे. त्यामुळे या घटनेची चौकशीही केलीच पाहिजे. जर दुसरी शक्यता पाहिली तर अनेक लोकांच्या अशा सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत की आजकालचं मटण हे खूप भेसळयुक्त मटण आहे. त्यामुळे अनेक प्राण्यांना वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे जर असं मटण खाल्लं तर असं कदाचित होऊ शकतं, अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. परंतु फॉरेन्सिक लॅब आणि शवविच्छेदनाचा जो अहवाल आहे त्यातच आता हे सर्व प्रकार उघडकीस येणार आहे आणि कदाचित विषबाधा सुद्धा झाली असावी आणि कोणी घातपात सुद्धा केला असेल, अशा सुद्धा कमेंट्स अनेक लोकांनी केलेले आहेत. तर या घटनेची चौकशी झाली पाहिजे. हे खूप वाईट घडलेलं आहे. तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता. जर आजची घटना ही अशी कर्नाटकमधून घडली होती, अत्यंत भयंकर अशी ही घटना होती. तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्सद्वारे जरूर कळवू शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.